वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचे आजचं केंद्रबिंदू आपले सर्वांचे श्रद्धास्थान या देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, या राज्याचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 26व्या वर्धापन दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। तथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका तथा विधानसभा अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणीचे आलेल्या सर्व सदस्यांचे, नेत्यांचं, आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, माजी मंत्री महोदय, या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो। खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचे तथा आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला या ठिकाणी पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिन साजरा करण्याची संधी दिलीत। होय, मागच्या 26 वर्षाच्या म्हणजे पक्ष स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासात एकदाही पुण्यामध्ये कार्यक्रम होऊ शकलेला नव्हता, कारण की सातत्याने आपण कोल्हापूर असेल, तथा सातारा असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नगर असेल, दिल्ली असेल, देहरादून असेल, सुरत असेल, या सगळ्या ठिकाणी आजपर्यंत आपले सगळे अधिवेशनाचे किंवा वर्धापन दिनाचे कार्यक्रम साजरे झाले होते। त्यामुळे पुण्याला पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम साजरा होत असताना मनामध्ये खूप आनंदाच्या भावना आहेत, कारण त्याचं कारण आहे की ज्या पक्षाच्या निर्मितीनंतर 26 वर्षात या पक्षाने 16 राज्यांमध्ये आपले आमदार दिले, 3 राज्यामध्ये खासदार दिले, 5 राज्यांमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान या पक्षाला मिळाला। त्या पक्षाचे संस्थापक आदरणीय पवार साहेबांच्या शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय। लोकांमध्ये, नागरिकांमध्ये तथा कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाच्या भावना आहेत। शेवटी एखादा पक्ष म्हणता 26 वर्षाचा होतो आणि त्यानंतर सुद्धा पक्षाची त्या जी काय आपुलकी आहे, पक्षाबद्दलची जी ओढ आहे ती कायम राहते। हा एकूणच एक वेगळ्या प्रकारची भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये नक्की आहे। या पक्षाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, पण एक नक्की आहे की पक्षांनी वेगवेगळी संकटं पाहिली, चढ उतार पाहिले, पण प्रत्येक काळामध्ये या सगळ्या संकटाशी मुकाबला करण्याची ताकद आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांमुळे मिळाली, हे सुद्धा तेवढंच निश्चित सत्य आहे। आज हे होत असताना एक नक्की आहे, महाराष्ट्राच्या मंचावर जो काय एकूण राजकीय सामाजिक कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्षच फक्त लोकांच्या आशा अपेक्षांना पूर्ण ठरू शकतो असं माझं थेट मत आहे। या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये MPSCचे स्टुडंट, UPSCचे स्टुडंट जरी उपोषणाला बसले तरी राज्यातल्या कुठल्या सत्ताधाऱ्यांवर त्यांचा विश्वास नसतो। त्यांना माहिती असतं की आम्ही पवार साहेबांची भेट घेतली, पवार साहेबांना भेटून निवेदन दिलं तर आमचे प्रश्न मार्गी लागतील। इथल्या वंचित घटकातल्या, सामान्य घटकातल्या, आदिवासी बहुल एरियातल्या लोकांना वाटतं की होय, आम्ही आमचं शिष्टमंडळ आदरणीय पवार साहेबांना जाऊन भेटलं तर आमचं काम मार्गी लागतं। आणि म्हणून मागच्या 67 वर्षातला पवार साहेबांचा पुरोगामी चेहरा, पुरोगामी चळवळीतलं त्यांचं एकूणच कामकाज या महाराष्ट्राला समृद्ध करण्यामध्ये खूप पुढे घेऊन गेलेलं आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी राज्याचे सगळे प्रमुख नेते हे या पक्षाचा झेंडा पुढे नेतील। महाराष्ट्रातला कॅनव्हास खुणावतोय की होय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हाच सर्व जाती समूहांना, सर्व वंचित घटकांना न्याय देऊ शकतो। मला खात्री आहे की लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून जी काय मंडळींकडे लोकांचं लक्ष असतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा या सगळ्याचा एकूणच स्पेस हा भरून काढू शकतो। आणि म्हणून आजचं हे हाचा मेळावा, आजचं हे अधिवेशन निश्चित आपल्याला मार्गदर्शन करणारे ठरेल। आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करत असतील त्यावेळेस निश्चित आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात। येणारी स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा आपला पुढचा प्रवास असेल, या संदर्भामध्ये आदरणीय साहेब हे योग्य ते मार्गदर्शन करतीलच, पण त्याचबरोबर आपण सगळे या ठिकाणी नतमस्तक असलो पाहिजे। त्याचं कारण आहे, मी ही गोष्ट निश्चित कायम अभिमानाने सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्मितीनंतर खूप साऱ्या काही लोकांना काही ना काही मिळालं। पूर्वीच्या काँग्रेसमध्ये आदरणीय साहेबांनी प्रत्येकाला संधी दिली, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला निश्चित सांगावंसं वाटेल, स्वर्गीय R पाटील साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना बोलले होते, ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यात आसू होती, तशाच काहीशा भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनात आहे की होय, आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती केली म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुणे शहराच्या महापौर पदाची संधी मिळाली। अशा असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये महापौरपद, उपमहापौरपद, स्टँडिंग कमिटी चेअरमन पद मिळालं, कुठे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं, कोणीतरी आमदार, खासदार, मंत्री झाले। त्याच्यामुळं हा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे नेणारा, लोकांना या ठिकाणी कायम समजून घेणारा आणि पुरोगामी चळवळ पुढे नेणारा आहे। याच्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या असंख्य घटना आहेत।
मी त्या असंख्य घटनांचा उल्लेख न करता आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करतोच, पण त्याचबरोबर आदरणीय साहेब हा आपला श्वास आहे, ही भावना तुमच्या माझ्या मनात होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.